नमस्कार. आज जर तुम्ही मराठी न्यूज चॅनल बघत असाल तर आज सकाळपासून तुम्ही बघा, याला ए बी फॉर्म नाकारला, त्याला ए बी फॉर्म दिला. जो प्रामाणिक कार्यकर्ता होता त्यांना दिलेले नाही. जो आयाराम गयाराम त्यांना ए बी फॉर्म वाटण्यात आले. किती या लोकांना आपली काळजी आहे. जनतेसाठी किती मर सेवा करायची यांची इच्छा आहे की म्हणजे आक्रंदन रुंदन क्रंदन दिवसभर आज न्यूज चॅनलवर तेच आहे. आज जे बातम्या देणार आहे ते स्वतःही रडत होते, म्हणजे हसत होते की काय सुरू आहे यांचं, की यांनी फॉर्म दिला, त्यांनी फॉर्म दिला नाही, आम्ही खूप वर्षापासूनचे कार्यकर्ते आहोत तरी आम्हाला डावललं गेलं. आणि काही काही तर ॲडमिट होत आहे, काही स्वतःचा आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे. मला माहीतच नव्हतं की हे इतकं मला असं वाटलं काहीतरी पंतप्रधानाची वगैरे निवडणूक सुरू आहे की काय, असं 2 मिनिटासाठी असं वाटलं. पण म्हणजे निवडणूक इतकी पॉवरफुल असते किंवा त्या नगरसेवकासाठी सुद्धा इतके लोक इच्छुक असतात हे पहिल्यांदा कळलं. आणि गुंड लोकांना काहीतरी आंदेकर म्हणून गुंड लोकांना दिलेली आहे. का भारतामध्ये 145 कोटीमध्ये काही चांगले लोक नाही आहेत का की तिकीट द्यायला? अहो, इतक्या लोकांची इच्छा आहे आपली सेवा करायला, मरू मरू इच्छा आहे सेवा करायला, की जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे, विकास केला पाहिजे. याच्यासाठी आज दिवसभर तुम्ही आज टीव्ही चॅनल बघा, नुसतं एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सुरू आहे. म्हणजे एखादा पिक्चरची तिकीट काढून किंवा नाटक बघायला जाल तुम्ही, त्याच्यापेक्षा आज एंटरटेनिंग जर तुम्ही दिवसभर बसले असाल मराठी माध्यमांच्या समोर, बातम्यांच्या न्यूज चॅनलच्या, आज दिवसभर तुमचं एंटरटेनमेंट झालं असेल. इतके लोक म्हणजे तडफडत आहे सेवा करायसाठी आपली. म्हणजे इतकं समाजसेवेचं त्यांच्यामध्ये आतून त्यांना समाजसेवा करण्याची इच्छा झाली. परंतु आता काय, तिकीट नाकारलं, मग आता काय करणार? आणि अशा गुंड लोकांना किंवा जे पैसेवाले आहेत त्यांना तिकीट दिलं. आता पैसेवाले आपली सेवा कशी करणार? पैसेवाले तर त्यांचा पैसा 2 कोटी लागले असेल तर ते 15 कोटी काढायचा प्रयत्न करतील. तर त्याच्यामुळे विचार करायला पाहिजे आणि घराणेशाहीला आपण थांबवलं पाहिजे. ज्यांच्या ज्यांच्या घरातून तिकीटं दिले लोक, त्यांना आपटून पाडा. नांदेडचा इतिहास पुन्हा घडवा. धन्यवाद.